आम्ही गेलो होतो कोडूस फेस्टिवलमध्ये. तिथे नवनवीन दुकानं आली होती, पाळणे होते, त्याचसोबत खेळण्याच्या खूप साऱ्या वस्तू होत्या. दादा होता, प्रणित होता, फिरोजसुद्धा होता. मी तर खूपच आनंदामध्ये आणि विविध गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी गेलो होतो, जेणेकरून कोडूस फेस्टिवलचा आनंद घ्यायला आम्हाला खूपच मज्जा येणार होती. मी तर वेगळ्याच धुंदीमध्ये होतो. मला खूपच आनंद आणि मज्जा येत होती. त्याचसोबत मन प्रसन्नही होत होतं, कारण काय कोडूस फेस्टिवल पहिल्यांदाच मी पाहायला गेलो होतो. लहान मुलांचे पाळणे होते, तिथे आम्ही गेलो. गाड्यावर बसलेली ही मुलं आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो. सोबत त्यांचे पालकसुद्धा होते. खूपच आनंदामध्ये ती मुलं गाडीमध्ये बसून आनंद घेत होती. विद्युत रोषणाईने सजलेला हा कोडूस फेस्टिवलचा सोहळा खूपच सुंदर आणि मनमोहक अशा वातावरणामध्ये भरला होता. त्याच्यामुळे मंडळी विचारामध्ये फिरत होती, कुठे जायचं, कुठे फिरायचं हे पाहतच होती. आम्ही सर्वजण कोडूस फेस्टिवलमध्ये खूपच आनंदाने आणि उत्साहाने फिरत होतो. त्याच्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद शिगेला आणि गगनाला भिडत होता. विद्युत रोषणाईने सजलेला हा कोडूस फेस्टिवल खूपच सुंदर आणि मनमोहक असा वाटत होता. गर्दी तर खूपच होती, त्याच्यामुळे मला देखील खूपच मज्जा येत होती. विमान असेल, झुलती होडी असेल, त्याचसोबत उड्या मारणे असेल, पाळणे असतील, सर्व काही गोष्टी एकाच जागी स्थित होत्या. त्याचा मात्र लहान मुले खूपच आनंद घेत होती. कमी पैसे देऊन श्रीमंत होण्याच्या नादात आम्ही गेलो खेळण्याकडे. खेळणी पाहिली तर एका चेंडूत 5 ग्लास पाडायचे असा खेळ होता. मात्र खेळामध्ये आम्हाला काही यश आलं नाही आणि आम्ही पैसे गमावून तिथून परत आलो. त्याच्यानंतर मग गेलो रिंग टाकणे खेळाकडे. तिथे पण यश आलं नाही. रिंग जायची पण आतमध्ये बसत नव्हती, त्याच्यामुळे तिथे पण यश आलं नाही आणि आम्ही पैसे गमावून तिथून देखील परतलो. नंतर मग आम्ही फिरत फिरत राहिलो कोडूस फेस्टिवल. गर्दी तर होतीच, त्याचसोबत विविध रोषणाईसुद्धा लावली होती. आकाशपाळणासुद्धा होता. प्रणितदादा, नंतर मग फिरोज, भूषणदादा फुग्यांकडे गेले. तिथे पण आम्ही खेळ खेळणार होतो, तो मात्र खेळ खेळलो नाही. त्याचसोबत बंगलासुद्धा होता, भूताचा बंगलासुद्धा होता. तिथे मात्र आम्ही जायची हिंमत करणार होतो, मात्र तिथे आमची जायची हिंमत झाली नाही, कारण काही खूपच घाबरलो होतो. नंतर मग फिरत फिरत गेलो आम्ही आगगाडीकडे. मी तर त्यांना पाहायला सांगत होतो, बघा बघा कशी फिरते आगगाडी. नंतर मग आम्ही पाळण्याकडे पाहत होतो. खूपच फिरत होतो कोडूस फेस्टिवलमध्ये, कारण काय खूपच साऱ्या नवनवीन गोष्टी कोडूस फेस्टिवलमध्ये होत्या. मी तर खूपच आनंदात होतो, कारण काय विविध प्रसंग आणि मोमेंट मी कॅप्चर करत होतो. लहान मुलांच्या खूपच साऱ्या हौस-मौज करणाऱ्या गोष्टी कोडूस फेस्टिवलमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. मला तर खूपच आनंद आणि मज्जा येत होती, कारण काय जवळच आपल्या ठिकाणी कोडूस फेस्टिवलसारखा एक मोठा उत्सव साजरा होतो, हे पाहून मला खूपच मज्जा येत होती. त्याचसोबत लहान दीदीसुद्धा एकटीच आगगाडीमध्ये बसून फिरत होती. आकाशपाळणा गोल गोल फिरत होता आणि ते आम्ही पाहतच राहिलो होतो. नंतर मग दादा, प्रणित, फिरोज आम्ही खूप एन्जॉय करून झाल्यानंतर वळणार होतो कपबशीकडे. कपबशीसुद्धा खूप जोरात फिरत होती, तेही आम्ही पाहत होतो. आम्ही फक्त आणि फक्त आनंद घेतला होता तो आगगाडीमध्ये बसण्याचा. मी तर भलत्याच आनंदामध्ये होतो. आगगाडीमध्ये बसून आमचं तर झालं होतं. नंतर मग गेलो आम्ही कपबशीकडे. कपबशी खूप जोराने फिरत होती. एकमेकाला टक्कर होईल की काय असं वाटत होतं, मात्र ते काही घडलं नाही आणि आम्ही ते पाहतच राहिलो होतो. मग आम्ही केली कोडूस फेस्टिवलची सांगता आणि प्रवास आमचा झाला कोडूस फेस्टिवलमधनं घराकडे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.